जो परमेश्वरावर भाव ठेवितो तो धन्य. आपल्या विषयाची हेडलाईन्सच आहे धन्य. तर धन्य जीवन मिळण्यासाठी, धन्य जीवन जगण्यासाठी, धन्यता मिळण्यासाठी, त्याचबरोबर आशीर्वाद, त्याचबरोबर आमचं भाग्य, त्याचबरोबर तृप्ती, त्याचबरोबर समाधान मिळण्यासाठी आम्हाला नीतिसूत्र शलोमोन राजा नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 20 मध्ये म्हणत आहे, जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते. वचनाकडे लक्ष पुरविणाऱ्या मनुष्याचे कल्याण होते. जो वचनाकडे लक्ष पुरवित नाही त्याचं वाटुळं गोटुळं होतं. ही रियालिटी आहे. मग स्वतःचा मुलगा असू, पाळकाचा असू, याचकाचा असू, नाही तर जगात कुणाचाही असू, वाटुळं झाल्याशिवाय राहणार नाही. आजही वेळ गेलेली नाही तरुणांनो. अनेक तरुण वचनाकडे लक्ष नाही, अनेक तरुणांचं मोबाईल मध्ये लक्ष आहे, अनेक लोकांचं, अनेक लेकरांचं, तरुण विशेष करून तरुणांसाठी संदेश उपदेश आहे. तुमचं जीवनामध्ये जर सुख, समाधान, तृप्ती, आनंद, ऐश्वर्य, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि वैयक्तिक तुम्ही देखील सुरक्षित असावा असं तुमची जर इच्छा असेल ना, काय भावी जीवनामध्ये जे काही तुम्हाला लय मोठे बाबासाहेबांना काय ते मोठे बनायचंय ना, तर त्याच्यासाठी वचनाकडे लक्ष पुरवावं लागेल. कारण प्रत्येक समाला परमेश्वर एकदा संधी देतो. पण दरवेळेस जर तुम्ही त्या संधीचा जर फायदा घेतला नाही ना, तर वाटुळं गोटुळं झाल्याशिवाय राहणार नाही. मग माझा स्वतःचा मुलगा का असाना, वचनाकडं, आज्ञाकडं, विधी नियमाकडे लक्ष द्या. जगामध्ये घुसू नका. काय नाही, पोरं मेले ना दनादन, 3-4 दिवस दुःख होईल, झाले तर 40 दिवस असू द्या, एकुलते एक असू द्या, नाही तर तिकडं पाहिलीच्या 50 असू द्या. काय त्याचं करता? अहो, जर देवाच्या नावाला गौरव नाही, देवाच्या नावाला सन्मान नाही, देवाच्या नावाचा आदर नाही, जर सगळं तुमचं ज्ञान जर त्याच्यातच चाललंय जगात, तर जगातल्या लोकांनी जगून फायदा तरी काय? काय नाही, 3 दिवस किंवा 40 दिवस जास्तीत जास्त टेन्शन येईल सगळ्यांसाठी. माझ्यासाठी देखील ते वचन, असं काही नाही की मी तुम्हाला सांगतोय ती ही वस्तुस्थिती. आणि येणाऱ्या दिवसात तरुणांनो, जर सावध झाले नाही ना, तुमचं वाटुळं गोटुळं 100% होणार. चांगलं कधीच होणार नाही. कारण देवाचं वचन सांगतंय नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये, हा माझा शाप नाही, हे देवाचं वचन सांगत आहे. वारंवार संधी देऊन देखील बिलोस भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो देखील, देवाचे सेवक देखील याच्यात आलेत. वचनाकडे जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत त्याचं कल्याणच नाही. आणि मग कल्याण नाही म्हणल्यानंतर कल्याणच्या विरोधात काय? वाटुळं गोटुळं, साडेसाती, भंगतान भांगतान, फरक पडत नाही कुणाला कशाचा. कारण ज्याला त्याला ज्याचा त्याचा हिशोब द्यायचा आहे, न्याय द्यायचा आहे. आणि देवाचं वचन आहे अंतिम सत्य. मसन वाटत आणि पीठीत जाऊस्तवर एवढ्या लाजा काढल्या तरी लाजा नाही तर शर्मा नाही तर अजून काही पोरांना. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या जीवनाला सार्थकता कशी मिळेल, धन्य कसं मिळेल, आम्ही समाधानी कसे होऊ, तृप्त कसे होऊ, लक्की कसे होऊ, भाग्यशाली कसं ठरायचं? जर देवाच्या वचनाचं लवलेश नाही, देवाच्या आज्ञाविधीचा लवलेश नाही, कुठल्या प्रकारचा परमेश्वराच्या संपर्कात असणाऱ्या कुठल्या गोष्टी नाही, तर मग तुमच्या जीवनाचं कल्याण होईल कसं? कदाचित जगातल्या दुष्टपणामध्ये वागून कल्याण साधून पण घेताल, थोडीशी आयुष आराम पण करताल, पण चांगली निसरण तिकडे अधोलोकात नरकात. आणि कधी कधी तर इथंच निसरती चांगली. माझं सर्व आईबापांना सांगणं आहे आज लाईव्ह सेशनला ओपन चाइल्ड, आपापल्या लेकराला दापात धरा. आणि जर नसले राहत ना तर त्यांच्या नशिबावर सोडून द्या. त्यांच्यासाठी डोकं चालवण्यात चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव करून तुमचं जीवन आशीर्वादाच्या ऐवजी शापित करणं, याच्यात काही राहिलेलं नाही. कारण प्रत्येकाला ज्याचा त्याचा हिशोब देण्यात येईल. पवित्र शास्त्रातलं वचन असं सांगतंय, बापांनो तुम्ही आपल्या लेकरांना तारू शकत नाही, लेकरांनो तुम्ही आपल्या बापाला तारू शकत नाही, पतींनो तो आमच्या पत्नीला तारू शकत नाही, पत्नींनो तुम्ही तुमच्या पतीला तारू शकणार नाही. तर तारण जे आहे ना ते वैयक्तिकरित्या एकट्याच आहे. आता तो जमाना गेला 4 पिढी आशीर्वादित, तसं काही नाही. आता डायरेक्ट जो करीन तो भरीन. इतक्या काही तरुण पोरांनी लाजा सोडून दिल्यात.
बिचाऱ्याच्या आईच्या अंतकरणाला काळजी, बापाला घोर. पण आता सध्याचे बाप तसे नाहीत. आई असू पडत्या कशा जशा असत्या तशा. त्यांना जर नरकात जायचं असतं तर त्यांनी पोरांना सपोर्ट करावा. आणि स्वर्गात सार्वकालिक जीवनाकडे जर यायचं असलं ना त्यांनी डोक्यातून भुंगा काढून टाकावं. हे अंतिम सत्य, अंतिम चेतावणी, सावधानतेचा इशारा. तर तुमच्या आणि माझ्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं वळण मिळेल. म्हणून देवाचं वचन नीतिसूत्रचा ग्रंथ अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 20 मध्ये म्हणतोय, जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते, आणि जो परमेश्वरावर भाव ठेवतो धन्य. अहो परमेश्वरावर भावच नाही, तुम्हाला कोण भाव देईल? मग कुत्र्या मांजरासारखे होताल, हाल हाल होतील. जो मनाचा सुज्ञ त्याला संबंधच म्हणतात. इथं मनाने शहाणी झाली, मूड झाली, सुज्ञपणा नाही. आणि सुज्ञपणा आहेत तर कशात? जगातल्या गोष्टीमध्ये. जगातल्या सुज्ञपणावर आमचं सार्वकालिक वतन राज्य नाहीये. जगातल्या सुज्ञपणावर आमचे आशीर्वाद टिकलेले नाहीत. जगातल्या सुज्ञपणावर आम्हाला तृप्ती मिळणार नाही. जोपर्यंत परमेश्वरामध्ये आम्ही सुज्ञ होत नाही, ज्ञानवंत होत नाही, गुणवंत होत नाही, शीलवंत होत नाही, विश्वासू होत नाही, कृती आचरण करीत नाही, तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं समंजस किंवा सुज्ञ मानता येणार नाही. अनेक लोक जगामध्ये खूप सुज्ञ आहेत. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 21 मध्ये, जो मनाचा सुज्ञ, मनाचा. अहो शहाण्याला शब्दाचा मार, पण शहाणी असले तर लागेल ना. मूर्खाचे कान फडीत जरी वळले तर मूर्खाला काहीच वाटत नाही, तो हसण्यावरी नेऊन जातो. सुधरा, वेळ आहे. कारण परमेश्वर पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला. त्यांनी तुमचा आणि माझी हाल होऊ दिली नाही. तुम्हाला आणि मला त्रास, संकट, तुम्हाला आणि मला त्या मोह पाशात पडू दिलं नाही. तुम्हाला आणि मला त्या गुलामगिरीत राहू नाही दिले. त्याच्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याने त्याचं स्वतःचं समर्पण केलं आणि आम्हाला तारण मिळालं. आज आम्ही सुखरूप आशीर्वादित, जे थोडंफार तृप्त असतो ही त्याचीच गोष्ट आहे. परंतु जर त्या वचनाविषयी जर काही गद्य पद्य नसेल किंवा त्या गोष्टीविषयी जर आम्ही मनानेच सुज्ञ झालो नाही, शहाण्याला शब्दांचा मार. शहाणे राहिलेत कुठं? शहाणे म्हणता म्हणता ही वेडे बनले. आणि असे तसे वेडे नाही. काही धर्म वेडे बनले, काही जग वेडे बनले, काही शास्त्र वेडे बनले, काही काही मोबाईल वेडे बनले, काही काही पबजी वेडे बनले, काही काय काय त्याचे काही विचारच नाही. कशा कशात वेडे बनले. प्रभूसाठी नाही वाहणार असं. जो प्रभू मध्ये कोणीच वेडा नाही वाढणार आहे की नाही. जगामध्ये सगळ्या गोष्टी. जो मनाचा सुज्ञ, मनाने सुज्ञ व्हा आता. कारण संधी वारंवार येत नाही. एकदा जर संधी मिळाली ना, ती दवडली ना, तर आताची पिढी तरी दुसरी संधी देणार नाही. आताचे सगळ्यांना समजतंय. आणि माझी तर इच्छा आहे, प्रत्येक आई बापांनी आपल्या लेकराला भिडस्तपणे, तटस्थपणे देवाच्या वचनामध्ये शिकवावं. आणि जे नसले शिकत तर त्यांना सरळ सरळ जगातल्या घाणीमध्ये त्यांना माहिती, तुम्ही तिकडे काशी करा, त्यांच्यासाठी हेड्या करून घेऊ नका. ही एक सत्यता आहे. जो मनाचा सुज्ञ त्याला संबंधच म्हणतात. अहो हे सुज्ञपणाच नाही यांचा कशात सुज्ञपणा आहे? जन्माला घातले त्या आई बापाच्या डोक्याला ताण. आई बापा एवढे रात्रंदिवस काबड कष्ट करतात, किंवा ड्युटी करीत असतील, किंवा एखाद्याचं धुणं भांडं काढीत असतील, किंवा एखाद्याचं काय काय करीत असतील. हे लेकरांना माहित नसतं. लेकरांना फक्त आणा इकडं, द्या इकडं, थोडे हातपाय हलवायचे आणि रडायचं, कणायचं, कुतायचं, थोडस वाकडं तिकडं करायचं. बापाचं काळी तो तिकडं संडास साफ करीतो लोकांची. कलर मारल्यानंतर डाग पडत येत ना, स्वतः मी पेंटिंगचं काम करतो. काही काही आई आहेत, वडील आहेत, कोण सुतारी काम करतं, कोण भिगारी काम करतं, कोणी झाडू पोषाचं काम करतं. लेकरांनो, तुमच्यासाठी सगळं काही करीत असताना जर तुम्ही वेळेत सुधारले नाही ना, तर आता ते धुणं भांड्याचं काम बंद होईल. ते त्यांच्या उपजीविकासाठी करतील, पण तुमच्यासाठी इथून पुढे काही एक दैवी आशीर्वाद मिळणार नाही.
एक प्रोसेस म्हणून तुम्हाला सांभाळल्या जाईल, ते पण कुत्र्यासारखं. कुत्र जसं एखादं दारात येतं आणि त्याला तुकडा टाकून आपण पाठवतो ना, बस त्याच पद्धतीत जनावरासारखं. लाजा धरा. जो मनाचा सुज्ञ त्याला संबंधच म्हणतात, मनानेच पाहिजे. आता कवर मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो. यांना मधुर वाणी दिली, यांना मधाचं टोपलं दिलं, यांना सगळ्या गोष्टी दिल्या, पण यांना त्या उकंडावर जाऊन खायची सवय झाली. त्याच्यामुळे यांना काही संस्कार होईनात. ज्याच्या ठाई सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झऱ्याप्रमाणे होय. जीवनाचा झरा म्हणजे दैवाचं जीवनाचा झरा. अहो, इथलं जीवन नीटनेटकं जगता येईना, तिकडं आध्यात्मिक धार्मिक परमेश्वराचं जीवन कधी मिळेल? आणि म्हणून मी पुन्हा एक वार सांगू इच्छितो की जर तुमचं आणि माझं जीवन धन्य, आशीर्वादित, तृप्त, परमेश्वराला आवडणार जर हवा असेल तर तुम्हाला आणि मला एकच पर्याय, ते म्हणजे आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्यावं. अनेक याजक देखील आहेत की परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देत नाही. अनेक बिलीवर्स भाऊ बहीण देखील आहेत, अनेक लीडर्स देखील आहेत की ते देवाच्या वचनाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी जगातल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात आणि त्यांचं जगातलं कल्याण साधून घेतात, परंतु दैवी कल्याण त्यांचं झालेलं नाही. मी रात्री 2 व्हिडिओ दाखवले. जगातलं कल्याण भरपूर सावध केलं, देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष. कारण ज्या काही दैवी योजना आहेत, ज्ञानाच्या हृदयापासून त्याच्या मुखात शिक्षण मिळतं, ज्ञान ऑलरेडी. आणि ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडास आरोग्य देणारी आहेत. मजुराची सुद्धा त्याच्या हातून मजुरी करविते, कारण त्याचे तोंड त्याला ती करावच लावते. अधम कुयुक्ती करून काढितो, त्याच्या वाणीत जशी काही जळती आग असते. कुटील मनुष्य वैमनस्य पसरतो, कानास लागणारा मोठा स्नेहात फूट पाडितो. पिकलेले केस शोभेचा मुकुट होत, धर्म मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो. अनेक आशीर्वाद, अनेक तृप्तता, अनेक धन्यता कशामध्ये आहेत? ज्या वेळेस तुम्ही आणि मी देवाच्या वचनाकडे विशेष असं लक्ष पुरवतो. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 20 वचन क्रमांक 7 मध्ये लिहिलंय, जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. पण हे 100% खरं नाही. याच्यामध्ये कॅटेगरी, कारण ज्याला त्याला ज्याचा त्याचा हिशोब द्यायचा आहे. बाप धार्मिक आहे म्हणून त्याचं पोरग कधीच धन्य होणार नाही. त्या लेकराला जर धन्य व्हायचं असेल ना तर त्याने स्वतः परमेश्वराच्या भीतीने, बाप कसा धार्मिकतेमध्ये वागतोय त्या पद्धतीने, बापाच्या पावलावर पाऊल टाकून, सत्य शिक्षण देणाऱ्या याचकाच्या पावलावर पाऊल टाकून, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार टाकलेलं पाऊल, त्याच प्रकारे जो विश्वाचा निर्माण करता परमेश्वर यहोवा त्याने त्याचा पाठवून दिलेला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या धावेवर जो धावतो ना तो धन्य. मग याचा अर्थ असा नाही जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुलं धन्यच होतात. सगळेच होत नाही. कारण एक बाप आहे त्याला 2 लेकरं आहेत, एक उधळा पुत्र आणि दुसरा पुत्र. एक बापाची संपत्ती उडवायला जातो, एक बापाजवळ राहतो. तो बाप तर मासनीतिमान होता, धार्मिक होता, पण तसं काही होणार नाही. सध्याच्या युगात तरी होणार नाही. कारण हे कधी होतं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर. तोपर्यंत नियमशास्त्राधीन लोक होते, तोपर्यंत नियमशास्त्राप्रमाणे चालायचे. याचा अर्थ आज हा नियम रद्द झाला असाही नाही. हा नियम लागू होतो, परंतु बऱ्याच अंशी सगळ्यांसाठीच होईल असं काही नाही. कारण देवाचं अभिवचन आणखीन सांगतं, एली नावाचा की याजक होता आणि त्याला 2 अधम पुरुष होते. आता हा तर याजक होता, पास्टर होता, रेव्हरेंट असेल, मोठा कॉर्डिनेटर असेल, तो तर चांगल्या प्रकारचा धार्मिक होता. मग त्याचे लेकरं सात्विकपणे का नाही निघले? ते तर दर्शन मंडपामध्ये दर्शनाला आलेल्या स्त्रिया बरोबर कुकर्म करीत होते, व्यभिचार करीत होते, दुष्टपणा करीत होते. त्यांचा बाप तर याजक होता. आजही असे बरेच याजक आहेत की त्यांचे लेकरं असे भंगारवाणी निघलेले आहेत. याचा अर्थ याजक चुकीचा नाही, याजक धार्मिकच. याजकाला त्याच्या धार्मिकतेचं फळ मिळेल, पण त्याच्या लेकराचं मात्र वाटोळ गुटोळ होईल, झाल्याशिवाय राहणारच नाही.
ही काळ्या दगडावरली रेख, ही आत्मिकता आहे. आत्मिकता ही देवापासून आलेली आत्मिकता आहे. संधी एकदाच मिळते. जर त्या संधीचं सोने केलं तर ठीक आहे, नाही तर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. ही एक वस्तुस्थिती, हे समजून घ्यायला पाहिजे. वचन खूप जड असेल, पण हेच वचन आहे, हे आत्मिकता आहे, ही रियालिटी आहे. मधाचे गोड गोड बोट चारून काही होणार नाही. आमचं जीवन जर धार्मिक, आध्यात्मिक, आत्मिक, देवाला आवडणार, घरच्या लोकांना आवडणार, शेजाऱ्यांना आवडणार, मंडळीला आवडणार, पाळक साहेबांना आवडणार, वचनाला आवडणार, देवाच्या पुत्राला आवडणार, पवित्र आत्म्याला सहभागितेमध्ये असणार, यहोवा परमेश्वराला आवडणार जर असेल ना, तरच हे आशीर्वाद आम्हाला मिळतात. तरच जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात. मी मोकार सांगणार नाही, मी याजक आहे, माझं पोरग धन्य झाले, अजिबात नाही. 100% मी सांगतो असं होणार नाही. जर त्याचा मुलगा जर त्याच्या पाठीमागे चालला, त्याचा मुलगा जर वचनावर मनन चिंतनाधीन करू लागला, त्याचा मुलगा जर धार्मिकतेमध्ये वाढू लागला, त्याचा मुलगा जर वचनाच्या सेवेमध्ये आला, त्याचा मुलगा जर परमेश्वराच्या नावाला गौरव देण्यासाठी त्यांनी त्याचं जीवन समर्पित केलं, त्याचा मुलगा जर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी वधस्तंभ का वाहिला हे समजून घेतलं, त्याच्या मुलाने जर वचनाला मान्यता दिली, त्याचा मुलगा जर सत्यामध्ये समर्पित झाला, तर तो धन्य. नाही तर म्हणायचं नाही याचकाचा मुलगा आणि तो धन्य झाला, अजिबात नाही. पूर्वी झाला नाही, आता झाला नाही, पुढेही होणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये अशी कोणतीच हिस्ट्री नाही की बापासारखाच त्याचं पोरग निघन म्हणून. फक्त एकच हिस्ट्री आहे, माझा यहोवा परमेश्वर पिता आणि त्याने त्याचा एकुलता एक पुत्र जो दिला ना, बस. याच्या व्यतिरिक्त जगामध्ये दुसरी लेकराची आणि बापाची जोडीच मिळणार नाही, मिळणारच नाही. हे जगातल्या प्रेमाचा काही फायदा नाही. पुळकापणा ह्या जगातले बापाचं आणि लेकराचं दोघांचाही न्याय करायला परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की मी आपले अंतःकरण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे शालन केले, असं कोण म्हणेल? आजकालचे एवढे काय वाया गेलेले आहेत ना, ते म्हणत सुद्धा नाही माझं चुकलंय, मला क्षमा कर प्रभू, मला तू चांगल्या गोष्टी दिलीस, माझा नाश होऊ नाही दिला, मला सुरक्षित ठेवलं, मला तुझ्या वचनामध्ये वाढू दे, तुझ्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार मला चालू दे. कोण म्हणाल? आताची पिढी तर नाही म्हणत. इथं वचन आहे, मी वचन सांगतोय वाचून. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 9 मध्ये मी आपले अंतःकरण पवित्र केले आहे. आज आहे का कोणतं पोरग म्हणतो प्रभू मी माझं अंतःकरण आता पवित्र करतो बरं का, किंवा पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचं क्षालन केले आहे, असं आहे का? मी प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर, आहे का असं कोणी? असं कोण म्हणेल? या ठिकाणी प्रश्न विचारलाय. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, तुमचं आणि माझं जीवन जर खऱ्या अर्थाने एक तृप्त, समाधानी, आशीर्वादित जर बनवायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय, तो म्हणजे परमेश्वराच्या चरणाजवळ येणं. परमेश्वराच्या चरणाजवळ आल्या वाचून किंवा परमेश्वराचं वचन स्वीकारल्या वाचून किंवा त्यावर अंमलबजावणी केल्या वाचून आम्हाला धन्यता मिळणार नाही. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स वाचूया. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 20 वचन क्रमांक 20 मध्ये देखील एक गोष्ट लिहिलेली आहे. जो बापाला किंवा आईला शाप देतो, जो बापाला किंवा आईला शाप देतो, त्याचा दीप मालून त्याचा निबिंद काळोख होईल. काय होईल? जे आई बाप आपल्या लेकरासाठी झटतात ना, त्यांना हे उद्दाम झालेले जे लेकर आहेत, हे जे मनातल्या मनात, पुढे तर काही डेअरिंग होत नाही, काही काही डेअरिंग पण करतात, एवढ्या कामातून गेलेले आहेत. पण जे काही डेअरिंग करीत नसतील ना, जो बापाला किंवा आईला शाप देतो, त्याचा दीप मालवून त्याला निबिंद काळोख होईल. प्रकाश कधीच मिळणार नाही, आशीर्वाद कधीच नाही, चांगलं कधीच नाही, आनंद हर्ष तुमच्या जीवनात नाही, सुख समाधान कशाला म्हणते तुम्हाला कळणारच नाही, तृप्ती तुम्हाला माहित नाही, आशीर्वादाची तुमची लय लांब लांब गाठ भेट राहील.
जर तुम्ही हे कराल तर. आणि म्हणून देवाच्या वचनाच्या माध्यमातून सध्याच्या सर्व तरुणांना, तरुणींना, आई वडिलांना, विश्वासणारे भाऊ बहिणींना, याजक लोकांना देखील आम्ही हे वचन शिकवणं खूप महत्वाचं आहे. जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालून त्याला निबिंद काळोख होईल. आणि म्हणून आता आम्हाला कसं जीवन जगायचंय, जर आम्हाला परमेश्वरने जिवंत ठेवलंच आहे ना, तर आम्ही ठरवायचं आहे काय करायचंय. आणखीन वचन वाचूयात 30व्या क्रमांकाचं. जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे चालन करतात, पण त्यांना याचाही फरक पडत नाही. हे वचनाच्या पलीकडे गेलेले, म्हणजे याचा अर्थ हे अधोलोकासाठी तयार झालेले पात्र आहेत. याचा असं नरकात जाण्याला घाई करणारे पात्र आहेत. आणखीन एक वचन वाचूया आपण नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 15 मध्ये सुंदरीत्या परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं. या ठिकाणी जवळ दळवेच्या 2 कन्या आहेत, त्या दे दे असे ओरडत असतात, कधी तृप्त होत नाही. अशा 3 वस्तू आहेत, पुरे म्हणून कधी म्हणत नाही, अशा 4 वस्तू आहेत. दळवेच्या 2 कन्या आहेत, त्या दे दे असे ओरडत असतात, पण कधीच तृप्त होत नाही. तर आमची तृप्ती होईल कशाने? आज आम्ही अनेक गोष्टी मागतो, हे दे, ते दे, ते दे, आमक दे, फलान दे, बिस्तान दे, सगळं दे, तरी तृप्ती नाही. आमचा स्वर्गीय पिता आम्हाला काय म्हणून कोणती गोष्ट दिली नाही आतापर्यंत. अहो, तुम्ही आणि मी जिवंत आहोत, तुम्हाला आणि मला आरोग्य आहे, तुम्हाला आणि मला अन्न वस्त्र निवारा आहे, तुम्हाला आणि मला आईबाप आहेत, तुम्हाला आणि मला सांभाळणार कुणीतरी आहे, तुम्हाला आणि मला तुमच्या आणि माझ्यासाठी कष्ट करणारं कुणीतरी आहे, आम्हाला सुरक्षित ठेवणारं कुणीतरी आहे, तो यहोवा परमेश्वर पिता. आज आम्ही या गोष्टी आमच्या लक्षात का येत नाहीत? आम्ही फक्त दे दे ओरडत असतो. आणि ज्या ज्यावेळेस दे दे म्हणतो त्या त्यावेळेस आम्हाला मिळालं जातं, आणि ज्या ज्यावेळेस मिळालं जातं त्यावेळेस तुमची आणि माझी तृप्ती होती का? पहिला प्रश्न. आम्हाला हर एक गोष्टी मिळाली आतापर्यंत. प्रत्येक बिलीवर्स भावांना, बहिणींना, आई वडिलांना, सेवकांना, तरुण तरुणींना ज्या काही गोष्टी त्यांना पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तृप्ती झाली आहे का? किती द्या, तृप्तीच नाही हो. कुठल्याच गोष्टीची तृप्ती नाही. का नाही? त्याचं कारण आहे, जो वचनाकडे लक्ष पुरवित नाही ना, त्याचं कधीच भलं होत नाही, चांगलं होत नाही, कल्याण होत नाही, आशीर्वाद मिळत नाही, तृप्त नाही, समाधान नाही, लकी नाही, भाग्यशाली नाही. परमेश्वराच्या वचनाजवळ आल्या वाचून कुठल्याच गोष्टी आम्हाला तृप्ततेच्या वाटणार नाही. जगातल्या हर एक गोष्टीमधून आम्ही अतृप्तच होणार. परंतु ज्यावेळेस मनुष्य परमेश्वराच्या वचनाजवळ येऊन थांबतो, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करतो, त्या पाळायला शिकतो, पश्चाताप करतो, नवीकरण करतो, बाकीच्या गोष्टी सोडून देतो आणि परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात करतो, त्यावेळेस तो जी काही गोष्ट परमेश्वराकडून मागतो, परमेश्वर त्याला ती देतो आणि त्याची ती तृप्ती होती. आज अनेक लोकांनी परमेश्वराकडून बऱ्याचशा गोष्टी मागितल्या, पण त्यांची काही तृप्ती झाली नाही. प्रभू मला घर दे, दिलं प्रभूने घर. प्रभू पत्र्याचंच आहे, प्रभू स्लॅबचं पडू दे ना एखादा, दिलं प्रभूने. प्रभू हे अपुरं पडायला लागले, आता आमच्या घरात गर्दी वाढली, कुणी करायला लावली ते तुम्हाला गर्दी? 2 जण होते ना बरे, काय आला तर पडायचं? होते ना त्या कोपट्यात चांगली नाही. संतती, प्रभू आम्हाला संतती हे धंदे दिलं तरी तृप्त नाही. आहेत का कोणत्या माता बहिणी, आई बाप आपल्या लेकराविषयी तृप्त आहेत का? काही ना काही टेन्शन, ताण, दबाव, हेड्याक चालूची, तृप्ती नाहीच हो. तशाच प्रकारे दिला बांगला, प्रभू याच्यामध्ये खुर्च्या पाहिजे, टेबल पाहिजे, फॅन पाहिजे, आमक पाहिजे, फलन पाहिजे, बिस्तर पाहिजे, सगळ्या सुखसोयी पाहिजे, दिल्या प्रभूने. आहेत का तृप्त? तरी तृप्त नाही. तरी काही ना काही मागतच, काही ना काही मागतच. अहो, लोक पेटीत जाऊस तर मागतीतच, आणि नाही मागितलं तर बाकीचे लोक येऊन उशा पाहिजे त्याला बसत म्हणतात, त्याची शेवटची इच्छा एखादं पाण्याचा घोट तरी द्या त्याला, पण द्याच काही नको म्हणतच नाही तो.
म्हणजे तृप्ती नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये तृप्ती नाही. मनुष्याला आशीर्वादित केलं तरी मनुष्य म्हणतो मी आशीर्वादित नाही. मनुष्याला चांगल्या प्रकारचं जीवन जरी दिलं तरी तो म्हणतो की माझ्या जीवनाचा काही अर्थ नाही, माझं जीवन असफल झालंय, कारण माझ्या इच्छा तृप्त झाल्या नाहीत, कारण मला हव्या असणाऱ्या जे काही माझ्या मनाप्रमाणे पाहिजे ते मला मिळालं नाही. त्याचं कारण काही एकच, जो मनुष्य परमेश्वराच्या वचनावर बरोबर येत नाही, परमेश्वराच्या वचनावर विसंबून राहत नाही, परमेश्वराच्या वचनात रुची घेत नाही, परमेश्वराने दिलेल्या वचनाप्रमाणे आचरण करीत नाही, त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी जरी दिल्या ना तर तो अतृप्तच असतो. भटकणारा आत्मा अतृप्त. तृप्ती तेव्हाच होती ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये मनुष्य राहतो. ही एक गोष्ट महत्वाची. आणि म्हणून आम्ही बऱ्याचशा गोष्टी ज्या जगामधून आतापर्यंत आम्हाला माहिती पडलं नाही, देवाचा आत्मा सातत्याने ज्या ज्या वेळेस आम्ही लावला येतो त्या त्यावेळेस देवाचा आत्मा सत्य गोष्टी आम्हाला शिकवतो. त्याच्याबरोबर मला देखील शिकवतो. असं नाही की फक्त बघणाऱ्यांना शिकवतोय, मला देखील काही गोष्टी शिकवल्या जातात. कारण काही काही लोकांचं असं आहे, नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 20 मध्ये लिहिलंय. आपल्या याच्यामध्ये नाही तो टॉपिक मध्ये धन्य या विषयावर, तरी मी तुम्हाला सांगतो. जारिनीचा रिवाज असा असतो, ते खाऊन पिऊन तोंड पुसते आणि म्हणते मी काही दुष्कर्मच केले नाही. अशी एक पाळकाची जात आहे, अशी एक याचकाची जात आहे, अशी एक लिडरची जात आहे, अशी एक कारभाऱ्याची जात आहे, अशी एक लेकरांची जात आहे, अशी एक देवाच्या सेवकाची जात आहे, आणि अशी बिलिवर्स लोकांची पण एक जात आहे, जारिनी सारखी. जारिनीचा रिवाज म्हणजे तिचं पाठांतर झालेलं असतं किंवा तिच्या रक्तातच भिनलेलं असतं. ती खाऊन पिऊन तोंड पुसती, मस्त बाईक अशी गपचूप खाती, अंगावर घेऊ खाईन, पण तोंड पुसून ठेवी ती. मी काही केलंच नाही, मी काही खाल्लंच नाही, मी काही दुष्कर्म केलेच नाही, मी काही पाप केलंच नाही, मी काही कुकर्म केलंच नाही, मी तोंड काही काळ केलंच नाही, मी चूकच केली नाही. जी काही चूक केली तुमच्या निर्माणकर्त्यानेच केली, असं काही आहे का नाही. मी काहीच नाही केलं. पोरग म्हणायला बसले मी काहीच नाही केलं, बापा तोच केलंस, तू चुकी म्हणतात. काही काही ओरमाट लेकरं असतात ते म्हणतात तुम्हाला सांभाळायचं नव्हतं तर जन्माला काय घातलं म्हणतात ना. आहेत असे पण आहेत जगामध्ये. बरेचसे तरुणांचं मी सर्वे केलेला आहे. तरुण तरुणी आहेत. अहो काही काही बिलिवर्स देखील येत आध्यात्मिक पित्याला म्हणते ते बापाला, पण तुला मला नीट नाटक सांभाळता येत नव्हतं तर मग मला आध्यात्मिक कशाला लेकरू केलं. तू धड मला सत्य शिकवलं नाही, धड असत्य शिकवलं नाही, तू मला धड वकील शिकवलं नाही आणि नापास होईन असंही शिकवलं नाही, मला मध्येच ठेवलं. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिले तू थंड असता किंवा उष्ण असता बरं झालं असतं, पण तू थंड येणे उष्ण येणे असे काही काही कार्टे येतं, असे काही कार्टे येतं, असे काही लेकरं येतं, असे काही आध्यात्मिक लेकरं येतं, असे काही जगिक लेकरं येतं, असे काही सेवेमध्ये लेकरं घुसलेत ना की ते काय करतात माहिती का, जारिनीच्या रिवाजाप्रमाणे ते खाऊन पिऊन तोंड पुसत येत. दानपात्र घ्यायचं, दशमून घ्यायचं, देणगी घ्यायचं, हे घे ते घे. आपण काहीच नाही करीत, आपण त्याच्यावर जगत नाही. मी जे काही करतो माझ्याच्याने जगतो असे पण येतं. काही काही करंटे असे पण येतं सेवेमध्ये, खाऊन पिऊन तोंड पुशीत येत. नाही आपण नाही घेता, फक्त पेट्रोल पुरते द्या. नाही आपण नाही घेता, फक्त जेवण करा. नाही आपण नाही घेता, फक्त चर्चला काहीतरी बक्षीस द्या, लाईट बिल भरा, नाही तर फॅन द्या. आपण नाही. हे वचन सांगतंय, मी नाही सांगत. फक्त माझी भाषा मराठीत असल्या कारणाने आणि ते खेडेगावातल्या असल्या कारणाने जरा थोडीशी लोकांना ऐकायला जरा थोडीशी जड जात असेल. आणि ओरिजिनली हे तोंड बघून वचनाची सेवा नाही दिली प्रभूने. प्रत्येक सेवकाला, जो कोणी देवाचा सेवक आहे त्याला वचनाची सेवा देत असताना तोंड बघून कधीच दिली नाही. तो कुणाचाही विचार करत नाही. देवाचं वचन जसं आहे तसं लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचं काम आहे. आणि म्हणून या ठिकाणी नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये लिहिले की ती खाऊन पिऊन तोंड पुसते. मग खाऊन पिऊन तोंड पुसणारे धन्य कसे होतील.
खाऊन पिऊन तोंड पुसणारे समाधानी कसे होतील? खाऊन पिऊन तोंड पुसणारे आशीर्वादित कसे होतील? खाऊन पिऊन तोंड पुसणारे तृप्त कसे होतील? कारण हे फक्त तोंड पुशीत येत. एखाद्याला जर म्हणलं ना जेवलं का, तो नाही म्हणतो, नाही म्हणावं लागत त्याला नाविलाजानी, आणि त्याने गपचूप खाल्लेला असतात, त्याला नाविलाजानी खावा लागत. म्हणजे दोन डबल गोष्टी करतो. एक तर तो खोटं बोलतो, दुसरी गोष्ट तो पोटाच्या वरती खातो, मग परत दुसरे काही प्रॉब्लेम चालू होते. हे कसं आहे? हे जारीच्या रिवाजाप्रमाणे. असं जीवन जगणारा मुलगा असो, मुलगी असो, तरुण असो, तरुणी असो, पत्नी असो, नवरा असो, आई असो, बाप असो, नातेवाईक असो, पास्टर असो, रेव्हरेंड असो, गुरुजी असो, फादर असो, जगातले कुणीही असो, असे खाऊन पिऊन तोंड पुसून मी नाही त्यातली कडी लावा आतली जर अशी जर सेवा करीत असाल, किंवा असा जर धार्मिकपणा असेल, किंवा असा जर विश्वासूपणा असेल, तुमचं कल्याण होणार नाही, तुम्हाला तृप्ती होणार नाही, तुमचं भलं होणार नाही, तुम्ही आशीर्वादित होणार नाही. कदाचित जगातल्या दृष्टिकोनातून तुम्ही होऊ शकता, जगातल्या गोष्टी तुम्ही करू शकता. कारण जगामध्ये ज्यावेळेस आम्हाला डुप्लिकेटपणा करावा लागतो ना, त्यावेळेस खाऊन पिऊन तोंडच पुसावा लागतो. जगामध्ये ज्यावेळेस आम्हाला परमेश्वरच्या आज्ञा म्हणजे आज्ञाचा भंग करून जर जीवन जगायचं ना, टेबला खाली जात घालावा लागतो, काहीतरी डुप्लिकेटपणाच करावा लागतो. हा जगातला भाग झाला. पण तू परमेश्वरच्या सेवेमध्ये डुप्लिकेटपणा नाही लागत. परमेश्वराच्या राज्यामध्ये खाऊन पिऊन तोंड पुसायचं काम नाही. आणि खातेत तरी काय? अर्ध देवाचं वचन, अर्ध जगाचं वचन, अर्ध पवित्र आत्म्याकडून, अर्ध दुष्ट आत्म्याकडून, आणि खाऊन पिऊन तोंड पुसायचं नाही. गेहेजी मिनिस्ट्री मध्ये माहिती तुम्हाला, मी गेल्या 5-6 भागामध्ये पूर्वी गेहेजी मिनिस्ट्री विषयी बोललो होतो. तर गेहेजी मिनिस्ट्री मध्ये काय झालं? खाऊन पिऊन तोंड पुसलंय गेहेजीनी. मी नाही आलिशादाला म्हणाला, गेहेजी कुठं होतस तू? तो म्हणलं नाही, आपला सेवक कुठंच हल्ला नाही, इथंच होतो मी. त्याच्या अगोदर हा गेहेजी पुढे गेला त्या डोंगराकडं, आणि त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीकडून काही किकार सोनं चांदी आणि पोशाख घेऊन आला. नामान कोड्याचे काही वस्तू घेऊन आला. मग देवाचा सेवक आलिशाने विचारलं, कुठं गेलते साहेब? नाही इथंच. नाही आपण नाही, अजिबात नाही. खाऊन पिऊन तिकडं तोंड काळ करून आला, खाऊन पिऊन तोंड पुसलं, आणलेल्या वस्तू घरी नेऊन ठेवल्या, बोंबलत वर आलिशाकडे आला. नाही स्वामी, आपला सेवक कुठंच गेला नव्हता. मी काहीच काशी केली नाही, मी काहीच पाप केलं नाही, मी काहीच चूक नाही केली, माझ्याकडून काहीच अपराध घडला नाही, मी कुठलंच वाईट काम करीत नाही, मी कायम चांगलंच काम करतो. तो म्हणला, असं आहे का? ठीक आहे, नामानाचे कोड तुला घेऊन टाक, आणि तुला तो आख्या पिढीला. कुणाला होतं असं? जे खाऊन पिऊन तोंड पुशीत येते. म्हणजे प्रभू मध्येच यायचं, प्रभूच्या नावावरच जगायचं, आणि वरून तिथंच तोंड पुसायचं काम करायचं. याला म्हणतात गेहेजी मिनिस्ट्रीतलं खाऊन पिऊन तोंड पुसणपणा. ह्या अशा व्यक्तीला, असा तरुण असो, तरुणी असो, मध्यम वर्गाची असो, म्हातारे कोतारी असो, पीटीत जायला असो, किंवा आणखीन सेवक असो, याजक असो, कुणी असो, पण खाऊन पिऊन तोंड पुसून आणि म्हणते मी काही दुष्कर्म केलेच नाही. वरून आपण नाही काही केलं, आपण एकदम क्लिअर आहे. हो, प्रार्थना सुरू व्हायच्या अगोदर अर्धा तासापासून मी पवित्र जीवन जगतोय. नाही दिवसभर जाऊ द्या बुवा, नाही अर्धा तास जाऊ द्या बुवा, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 1 मिनिटावर देखील तुम्हाला जर परमेश्वराचं जर घेणं देणं नाही, हे असंच झालं ना, खाऊन पिऊन तोंड पुसायचं. हे वचन सांगतोय, मी नाही सांगत. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 वचन क्रमांक 20 वाचा. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 30 वचन क्रमांक 20 मध्ये लिहिलंय, हे जारीनीचा रिवाज असा असतो, ती खाऊन पिऊन तोंड पुसते आणि म्हणते मी काही दुष्कर्म नाही केले. असे सेवेमध्ये आमचे भाऊ आहेत, काही बहिणी पण आहेत, काही सेवक आहेत, बरेचशा कॅटेगरीचे लोक आहेत. पण तू याद राखा, इथं तोंड पुसतान, इथं तोंड तुमचं काळं दिसणार नाही मेकअप लावल्यामुळं.
हा, पण जेव्हा पाऊस आणि जेव्हा पाण्यात येताना मग आखी मेकअप उतरण. आणि ते कोणतं असणार? जीवनी झऱ्याचं पाणी, म्हणजे देवाचं वचन ज्यावेळेस पडतं ना अशुद्धपणावर, पापावर, मग प्रकटीकरण चालू होतं. असे प्रकटीकरण, अशा भविष्यवाणी आजकालच्या सेवकांना नाही होत. किती खेदाची, लाजेची, शर्मेची गोष्ट आहे. असे क्लिअर टू क्लिअर मेसेज नाहीयेत. देवाचा सेवक असा पापाविषयी एकदम बारकाईने नाही शिकवत. देवाचा आत्मा त्याला शिकवतच नाही. देवाचा आत्मा त्याला फक्त वाहवा करणाऱ्या गोष्टी शिकवितो, सगळ्या माफ करण्याची गोष्टी शिकवितो, सगळ्या इनकमिंगच्या गोष्टी शिकवितो. आउट गोईंग काहीच नको. फक्त प्रभू दे 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 दे. आम्ही प्रभूला काय देतो? आम्ही प्रभूला काही नाही देत आणि म्हणतो प्रभू माझी तृप्ती कर, प्रभू मला समाधान दे, प्रभू मला आशीर्वादित कर. कसं शक्य आहे? अहो, जगातली लाईफस्टाईल आहे ये हाथ से लेने का वो हाथ से देने का. बस, जो देगा उसका भी भाला, जो नहीं देगा उसका भी भाला, हे वेगळं. परंतु एखाद्याला एखादी गोष्ट द्यायची ठरली ना तर हे तू धर आणि ती गोष्ट मला दे, किंवा ती दे ही घे. जर आणि तर हीच कंडिशन सध्याच्या काळात आहे. प्रभू जर तू मला हे देशील तर मी तुला हे देईन. प्रभू म्हणतो ओके. प्रभू तो देऊन टाकीतो. आपण म्हणतो प्रभू घे आता थम्सअप. काम भागलं ना. प्रभू तुम्हाला वाचवलं ना, बस बघू नंतर मग चट. संधी मिळत नसते वारंवार. अजूनही पण वॉर्निंग, सावधानतेचा इशारा आहे. आणि ह्यो आत्म्यापासून आहे, खरेपणापासून आहे. ह्यो 22 वर्षापासूनच आहे, आताचाच नाही विषय. कारण काही गोष्टीला एक लिमिटेशन असतं. ज्यावेळेस स्पर्धा संपत्ती, ज्यावेळेस रेस संपत्ती, त्यावेळेस एक डेडलाईन असते. तिथं डेडलाईन, त्या लाईनीला स्पर्श केल्यानंतर त्या मनुष्याला बक्षीस मिळतं. पवित्र शास्त्र असं सांगतंय, तुम्ही असं धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल. कारण शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, परंतु बक्षीस एकालाच मिळतं. तुम्ही मात्र असे धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळावं. आणि ते बक्षीस दुसरं तिसरं नको. सार्वकालिक जीवन, सार्वकालिक वतन, सुख, समाधान, तृप्ती, आशीर्वाद, इथंही आणि तिथंही. इथं जर नाही भेटलं तर तिथलीचा विषय सोडून द्या. आणि अनेक लोकांनी तर टार्गेटच केले, तिथलं जाऊ पडू पडतो, इथं मिळायला पाहिजे. मग इथं मिळायचं तर इथंही नीट काशी करा ना. हे वाकड्यात नका ना घुसू आणि दुसऱ्याला घुसायला नका लावू. आणि मग परमेश्वरचं ताडण आल्यावर अजिबात हळहळ करण्याची आवश्यकता नाही. रडणं, दात खाणं, कणणं, कुतणं हे नरकात चालत बरं का आदो लोकात. म्हणून अजिबात कडू नका, रडू नका, कुथू नका आणि हुसशे टाकू नका. कारण हे सगळे दुष्कर्माचे चिन्ह आहेत. हे अधोलोकात जाण्याची चिन्ह आहेत. मग एखादा विश्वासू जरी किती विश्वासू असला, जो कानला रुतला कुठला ना, तर तो देखील त्याला अधोलोकाचा तो अनुभव घेत असतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, वचनाचं सत्य अनेक लोक सांगतच नाही. जारिनीचा रिवाज असा असतो की ती खाऊन पिऊन तोंड पुसते आणि म्हणते मी काही दुष्कर्म केलेच नाही. मग काय करायचं? आमचं जीवन कसं आशीर्वादित बनेल? या ठिकाणी आणखी एक रेफरन्स आपण पाहूया. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 28 पाहूया. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. काय धन्य या शब्दावर आहे. तिची मुले उठून तिला धन्य मानतात. परंतु त्याच्या अगोदर जर आपण त्याची हेडलाईन्स पाहिली ना, तर त्याची हेडलाईन्स आहे सद्गुणी स्त्री. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहेत. कुणाचं? सद्गुणी स्त्री. आणि सद्गुणी स्त्री मध्ये सगळ्या प्रकारचे गुण असते. सद्गुण म्हणजे सगळे चांगले असते. पण चांगले कसे असतात माहिती का? ताडण करणं हे देखील एक सद्गुण आहे. जसा क्षमा करणं सद्गुण आहे ना, तसा वेळीच ताडण करणं देखील सद्गुण आहे. आणि जर नाही सद्गुण वापरला ना ह्यो, तर सडावं लागेल. कारण पुढं चालून कुणी कुणाचा पुत्र नाही, कन्या नाही, भाव नाही, बहीण नाही, कुणी कुणाचं नवरा नाही, कुणी बायको नाही, आई नाही, बाप नाही. परमेश्वराच्या राज्यामध्ये सगळे देवदूतासारखे आहेत. त्याच्यामुळे जे काही नातं संबंध रिलेशन आहे ते फक्त एवढा पुरतच मर्यादित आहे. इथंच फक्त ह्यो आमका, ह्यो फलाना, ह्यो बिस्ताना, ह्यो चिमे, ह्यो गोमिया, बस. आणि ते चिमे गोमे पण स्वतःचा स्वार्थ साधला का ते पण
ते पण कामाला लावतील. कशाला या मायाचं जीवन जगता, कशाला या स्वार्थाचं जीवन जगता. सार्वकालिक वतनासाठी जायचंय आपल्याला. तुमची आई वडील म्हणून जबाबदारी जी आहे ती पार पाडा. आत्मिक पिता म्हणून जी जबाबदारी ती पार पाडा. आत्मिक पुढारी म्हणून ती जबाबदारी पार पाडा. आत्मिक वर्षभर आहे ती एवढी जबाबदारी पार पाडा. बाकीच्या पुढच्या जबाबदारी ज्या आहेत ना त्या लोकांच्या आहेत, त्यांनी त्या पाळायच्या. पण ते असं वागत म्हणून मी तसं वागत. जर हे असं असेल तर मग आमचं वाटलं. आणि म्हणून जे विश्वासात आहे ना त्यांच्याबरोबर परिस्थिती कशी येऊ द्या, त्यांनी विश्वासातून ढाळायचं नाही. त्यांनी वचनाला सोडायचं नाही. लोक त्याला पटापटा सोडून गेले तरी चालतील. मंडळीतून सोडून जाऊ नाही तर जगत सोडून जाऊ, काही फरक नाही पडत. कारण ज्याला त्याला ज्याचा त्याचा हिशोब द्यायचा आहे. ह्या गोष्टी आम्हाला जर समजल्या तर आम्ही तृप्त, तर आम्ही समाधानी, तर आम्ही लक्की आणि आशीर्वादित. पण जर आम्ही जगातला माया बाजार जर जमा केला ना तर माया बाजार दुसरा तिसरा काही नाही. या माया बाजारात जर माणूस गुंतला तर अधोलोकात 100% सहजासहजी जातो. त्याला आवश्यकताच पडत नाही आणखीन काही करायचं. कारण मायापोटी आम्ही काहीच म्हणत नाही ना. मग ह्यो सगळ्या जगाचा मायाचा बाजार आहे. आणि या मायाच्या बाजारामध्ये विश्वासणारे लोक आहेत. आणि या विश्वासणाऱ्या लोकांना मायाच्या बाजारात गाठून ठेवणारे सेवक पण येतं. आणि हे सेवक मग त्या लोकांना ताडण, सत्य, रियालिटी हे सांगत नाही. ह्या माया बाजारात हे जमा होतीये. मग ह्यो माया बाजार तिथं उघडवतो. कुठं? अधोलोक किंवा नरकामध्ये. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणी, प्रभू येशू ख्रिस्ताला देखील माया होती ना. माया होती नव्हती असं नाही. जे की गाई जी होती ना, जे की गाई त्याची मरिया वधस्तंभावर असताना त्याने त्याच्या आईकडे पाहिलं. कारण झालं काय माहिती का? शुभवर्तमानासाठी ज्यावेळेस तो तिथून निघला, आपला जे की आई मरिया, जे की वडील योसेफ आणि त्यांचं जे काही घरचं बॅकग्राऊंड असेल ते सोडलं त्यांनी. आणि सेवेसाठी ज्यावेळेस तो ह्या गावावरून त्या गावावर चालत होता त्यावेळेस आई बापाबरोबर तो राहिला नाही. शेवटी त्याला शेवटपर्यंत आई बापाच्या सानिध्यात नंतर राहण्याची वेळ मिळालीच नाही, कारण तो सेवा कार्य करत होता. परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगलं आणि ज्यावेळेस त्याची आई, जगिक आई मरिया समोर होती, अनेक विश्वासणारे स्त्रिया होत्या, अनेक विश्वासणारे बंधू होते, त्याचे शिष्य होते. आणि मग तो एका शिष्याला म्हणत आहे की ही तुझी आई आहे. आणि त्याच्या आईला म्हणत आहे हा तुझा मुलगा आहे. कारण तुझ्या घरात जेवढे खदाडी भर असतील ना, हे काही कामाचे नाही. हे जगिक आहे तर जगिक. पण जे माझ्या बरोबर राहिले, जे माझ्यापासून शिकले, जे माझ्या पावलावर पाऊल चालत आहेत, जे माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करत आहेत, म्हणून तो म्हणत आहे. एका ठिकाणी याच वचनाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस त्याची जगिक आई आणि वडील तिथं भेटायला आले आणि तो म्हटलं की प्रभूजी तुम्हाला तुमची आई आणि ते भेटायला आलेले आहेत, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त चक्क त्या आई समोर म्हणत आहे कोण माझी आई, कोण माझा भाऊ. जे देवाचं वचन ऐकतात पाळतात तेच माझी आई आणि तेच माझा बाप आणि तेच माझा भाऊ, त्याच बहीण, तेच लेक आणि ते सगळे विश्वस्ती. हे कोण? आणि मग हाच प्रकार ज्या मरिये बरोबर त्यांनी असं वर्तन केलं होतं, मग मरिया तिथून पुढे धोरणात चालली. मग ती देवामध्ये पहिली होतीच, परंतु बाकी जगातल्या गोष्टी काढल्या आणि आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मग प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर होता त्यावेळेस तो शिष्यांना म्हटला मुला पहा ही तुझी आई. आणि त्या आईला म्हटला आई पहा हा तुझा मुलगा. कुणाला म्हटला माहिती का? जे प्रभू येशू बरोबर राहत होते, जे प्रभू येशू बरोबर चालत होते, जे येशू प्रमाणे सगळ्या गोष्टी त्यांनी विश्वास ठेवला होता आणि वचनावर त्यांचा विशेष भर होता, अशांना त्यांनी मुलगा केला. नाही आमच्या भारत किती जरी असली ना आमची, पण वचनाप्रमाणे जर नसले तर काय घेणे देणे. जे वचनाप्रमाणे आहे तेच. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एक वार सांगू इच्छितो या ठिकाणी. आणि त्या लेकराला देखील म्हटलं ही तुझी आई. का माहिती का? कारण ती देखील आत्मिक होती. ती त्याची जगिक आई होती म्हणून त्याला पुळका आला नव्हता. हे आताच्या जगिक आयांना लय पुळके येते दाना. हे पुळके अधोलोकात पोरगण आई स्वर्गात जर गेली ना, समजा उदाहरण मी सांगतो, मग हे पुळका तिथं समजन तुम्हाला.
आता नाही, आता पुळके करा तुम्ही, वाहू द्या लोट, पण जेव्हा त्या लोटाबरोबर तुम्ही लोटत जाताना धुलोकात, मग तेव्हा समजत ही वस्तुस्थिती ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे मिळेल. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, प्रत्येकाला जबरदस्ती कुणाचीच नसती. मी स्वतः माझ्या लेकरांना कधी जबरदस्ती करत नाही, कुणालाच जबरदस्ती नाही करत. मी फक्त देवाचं वचन सांगण्याचा प्रयत्न करतो. त्या लेकरांनी किंवा पत्नीने, आई बापांनी किंवा प्रिय बिलीवर्स लोकांनी ते समजून घ्यायचं, परिवर्तन करायचं का नाही करायचं ते तुमचं काम आहे. माझं फक्त काम हे सत्य सांगायचं. मी कुणालाच फोर्स करत नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी माझ्या स्वतःच्या जन्म लेकराला देखील मी फोर्स करत नाही. माझ्या आई बापाला ज्यांनी जन्म दिला त्या जगातल्या आई बापालाही मी फोर्स करत नाही. आणि माझ्या बरोबर असणाऱ्या सहकारी पत्नीलाही मी फोर्स करत नाही. आणि मी ज्या मंडळीत जातो किंवा ज्या सेवेमध्ये जातो, ज्या ठिकाणी जातो ना, ज्या ठिकाणी सुवार्थ सांगतो, तिथेही मी कुणाला फोर्स करत नाही. मी फक्त देवाचं सत्य वचन सांगण्याचं काम करतो. बाकीचं तुम्ही बघायचं. परत तुम्हाला सबब मिळणार नाही की प्रभू आम्हाला हे माहित नव्हतं, आम्हाला काय माहिती असं आहे, असं असतं तर मग आम्ही पटकन सत्य स्वीकारलं असतं. मग आम्ही 21 वर्ष काही नुसते लोकांना लुटीत होतो काय खाऊ खाऊ. देवाचं वचनच चालू आहे ना. अजून लोकांना ते समजाना, अजून लोकांना ते ठीक आहे. न्याय करायला तर कुणालाच लावलेलं नाही. ह्या ज्या वचनाचं जे काही गोष्टी प्रकटीकरण आहे हे सत्य सांगणं म्हणजे न्याय करणं नाही, किंवा निंदा किंवा नालस्ती किंवा एखाद्याला दोषारोप करणं नाही. हे वचनाचं सत्य आहे. तुम्ही स्वतः पडताळून पहा. ते मला तरी देवाने अशा प्रकारे प्रकटीकरण दिले. तुम्ही जर आत्म्याने आणखीन प्रभू तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं प्रकटीकरण देऊ शकतो. नीतिसूत्र ग्रंथ अध्याय क्रमांक 30 वचन क्रमांक 20 मध्ये जारिनीचा रिवाज असा असतो की ते खाऊन पिऊन तोंड पुसते. मग पहा आता तुम्हाला कसं देवाचं प्रकटीकरण मिळतंय. या ठिकाणी आपण पाहूया 31व्या क्रमांकाचा अध्याय वचन क्रमांक 28. तिचे मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांवर चढ आहेस. सौंदर्य बोलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराच्या भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होती. परमेश्वराचं भय, प्रशंसा, तृप्तता, समाधान, आशीर्वादित. भले ते दोघं नवरा बायको भिकारी का असणार, भिकारी असू द्या साव, पण वचनामध्ये जर असेल ना एक नंबरची जोडी, आणि वचनाच्या पलीकडे जर असली ना तर मग विचारायचीच नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान आदर गौरव त्याला देऊया. पुन्हा एक आपला वेळ होत आलेला आहे. शेवटचा एक रेफरन्स आपण वाचूया. उपदेशकाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 8. सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करिता येत नाही. ते पाहून डोळ्याची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही. ऐका तुमच्यापैकी कुणी, सर्व काही कष्टमय. आई तर डबुल मिळत ना, पण त्याला पण कष्ट करावं लागतात बरं का. हे सत्य. आपण मस्त म्हणतो ना हे बाकीचे लय लोक लुटीत येत, आपण कष्ट करतात, ते कष्टाचं श्रमाचं फळ घेतात, ते जोक नाही. एखाद्याला लुटायचं म्हणलं किती खोटं बोलावं लागतंय, किती डुप्लिकेटपणा करावं लागतोय. अहो डायरेक्ट परमेश्वरच्या विरोधात पातक करावं लागतंय, आज्ञा मोडावं लागत, दना कमी डेअरिंग लागते काय. एवढे देवाची सेवा केली, दनादन आज्ञा मोडीतात म्हणजे जोक एक काय. सर्व कष्टमय, कष्ट घेतात त्याच्यासाठी. ते बिंदास माझ्या पायाच्या बुटाला स्पर्श करा, बिंदास कष्ट घेते. आणि मग जोक काय, त्याला माहिती ना माझ्या बुटाळाच्या पाया पडल्यावर मला प्रभू बुटाळांनी सांगेल. पण तो म्हणतो इथं तर पडू द्या ना, इथं तर त्याच्या बदल्यात आपल्याला बरंचसं मिळतंय ना, मिळू दे ना. काय कष्ट आहे, जे सुद्धा कष्ट येत. हो तुम्हाला वाटत असं हे कष्ट नाही घेत, कष्ट आहे. यांना फिल्डिंग लावावं लागते, यांना स्टेज तयार करावं लागतं, यांना 5-6 मुंडके तयार करावं लागतात आपल्यासारखी. त्यांना थोडस द्यावं लागत, मग त्यांना म्हणावं लागत टच म्हणलं का पडून घ्यायचं बरं का. आणि एखाद्या सांगितलं का मध्ये साक्षाला उठायचं बरं का. हे प्लॅन करावं लागत, कष्टच घ्यावं लागत तो त्याला. पण याद राखा, या गोष्टी जर कष्टमय करून जर तुम्ही नरकात जात असाल तर कशाला करता. त्याच्यापेक्षा आमच्यासारखे कष्ट करा ना, काबड कष्ट. पण त्याला काही व्हॅल्यूम नाही. घ्यायचं लेकरांच्या माड्यावर घालून टाकायची, ती आहे की नाही, जगात घालून टाकायची. कोण आतापर्यंत काही घेऊन गेलाय संघ आहे त्यात समाधान मान. हे लय महत्वाचे
किती गेले याला महत्व नाही, समाधान महत्वाचं आहे. किती कमवले याला महत्व नाही, समाधान महत्वाचं आहे, तृप्ती महत्वाची. सर्व काही कष्टमय आहे, कुठलीच गोष्ट नाही. सेवा पण कष्टमय हो, तारेवरची कसरत आहे सेवा, म्हणजे जोक नाही. कुणाकुणाला कसं कसं सामोरं जावं लागत आहे. एखाद्याला सत्य सांगितलं त्याला पटत नाही, ते कानफडीत आणि इथं. एखाद्याला असत्य सांगितलं तर त्यालाही पटत नाही, तेही कानफडीत आणि इथं. मग ते सत्य सांगितलं तरी कानफडीत खावं लागत, खोटं सांगितलं तरी कानफडीत. कष्टमय हे सगळं. आणि या कष्टमय जीवनात जो टिकून राहतो, जो वचनावर ठाम राहतो, तो खरा देवाचा सेवक, तो खरा विश्वासणारा भाऊ, तो खरा तृप्त समाधानी लक्की आशीर्वादित, आणि तो खरा भाग्यशाली. आणि या जगामध्ये जीवन जगत असताना पवित्र शास्त्र सांगतंय, कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही. ते पाहून डोळ्याची तृप्ती होत नाही, डोळ्याची अजिबात तृप्ती होत नाही. आपले डोळे त्या काळात, मी तर म्हणतोय बरं का, एक परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो. या वचनावर आपण पुढच्या भागामध्ये बोलूया. परमेश्वरच्या नावाचं गौरव करूया. जर कदाचित, आता वचनाला धरून नाही, मी एक माझं मनोगत सांगतोय. जर कदाचित जो शामशोन होता ना, शमशोन, त्याचे डोळे फोडले होते बघा, डोळे, तो आंधळा झालेला. त्याच्या टायमिंगला जर मोबाईल असता ना, याचे डोळे फोडले तरी याने असा केला असता, 100% केला असता, अंदाजी झाला असता त्यांनी. पण एकही गेम नसते हुकू दिली, एकही कार्यक्रम मिस कर नसता, एकही व्हॉट्सअप ग्रुप नसता सोडला, एकही फेसबुक कार्यक्रम नसता सोडला, एकही शेअर चॅट नसती सोडली, एकही आणखीन काय काय असते टिकटॉक नसतं सोडलं. आताचे आहेत ना, आताचे श्यामशन डोळे असे मोठमोठाले वाटारे, गॉगल लावून, काही काहीला येत नाही. मी काही मुलं आंधळे बघितले, ते अशी करीत होते. अरे म्हणलं त्याला काहीच कळलं, तो म्हणतो आवाजाने कळत ना, नका का बघायला मिळालं, आवाज तर येतोय ना. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तरुण लेकरांनो, जर तुमचं जीवन सुखी, समाधानी, तृप्त, आशीर्वादित, लक्की, भाग्यशाली जर ठरवायचं असेल, पुन्हा एक वर सांगल, परमेश्वर वारंवार संधी देत नाही. आपला जगातला बाप, आई, नातेवाईक, पालक मंडळी, चर्च संधी देईल. परमेश्वर तर 7चे 17 वेळेस देतो, त्याच्यात तर वादच नाही. पण त्या टायमिंगला संधी मिळणार नाही ना, मुद्दा हाय. न्यायाच्या दिवशी संधी नाही ना. मग न्याय होण्यापर्यंत जर आम्ही जर बदललो नाही, आणि त्या दिवशी जर म्हणलो प्रभू त्या चोरासारखा मी पण म्हणतो, प्रभू मला क्षमा कर ना, घेऊन टाक इकडे, असं नाही जमणार. जो तो वेळ, जो तो काळ आहे. तरुणांनी तरुणाप्रमाणे चालावं, पण तरुणाला काही मर्यादा आहेत. वृद्धांनी वृद्धाप्रमाणे चालावं, त्यांना काही मर्यादा आहे. लय भंगरीवाणी नाही जीवन जगावं. मध्यम वयाने त्यांच्या वयासारखं चालावं, सेवकांनी सेवकासारखं, लहान लेकरांनी लहान लेकरासारखं, धार्मिक लोकांनी धार्मिक लेकरासारखं, देवाच्या सेवकांनी देवाचा सेवक असल्यासारखं. तो जस काही हिरो असल्यासारखंच वागतो. फॅशन काय करतो, गॉगल काय घालतोय, पोच काय देतोय, बुटाला पाया पाडायला काय लावितोय, लोकांना काही लुटितोय. तृप्ती तुम्ही इथं जागतिक पद्धतीने करत आहात, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस न्यायाचा दिवस येईल ना, ज्यावेळेस तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना न्यायाच्या सणासमोर आम्हाला उभा राहावं लागेल ना, त्यावेळेस मात्र नो एक्सक्यूज. त्यावेळेस म्हणू शकत नाही प्रभू आम्हाला क्षमा कर, आणि जरी आम्ही आरडलो वरडलो, प्रभू आम्हाला क्षमा करणार नाही. म्हणून ही संधी आहे. इथंच आमचं जीवन तृप्त, समाधानी, आशीर्वादित, लक्की, भाग्यशाली जर करायचं असेल तर एकमेव पर्याय तो म्हणजे देवाचं पवित्र वचन ग्रहण करणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे. मग आमच्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी कल्याण आणि फायद्याच्या होतील. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देवा. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधिपती बापा, जशा उत्तरचे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात या समाला मी आमच्या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, नर्स, डॉक्टर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय,
लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, ज्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहे, सर्व विश्वासणारे तरुण भावंड बहिणी, देवाचे सेवक, आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. या दिवसामध्ये आम्ही आमचं जीवन समाधानाचं, तृप्त, लक्की, सार्थक, आशीर्वादित करावं म्हणून प्रिय प्रभू येशू तू आमच्यावर मार्गदर्शन कर. तुझ्या वचनाचं सत्य आम्हाला प्रकट कर. जे जे वचन सत्य स्वीकारतील, जे जे पश्चाताप करतील, जे पाप सोडून देतील, ज्या सवय सोडून देतील, जे वचनाकडे वळतील, फक्त त्यांनाच आशीर्वाद दे, बाकीच्यांना बदलण्याची संधी दे परमेश्वर देवप्पा. कारण तुझ्या वचनाप्रमाणे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या विश्वासाप्रमाणे तू आशीर्वाद, फळ, तृप्त, समाधान देणारा देव आहेस. म्हणून प्रिय प्रभू येशू पुन्हा एक वेळा तुझी दैवी ज्ञान बुद्धी तू आम्हाला दे आणि आम्ही परिवर्तन व्हावून तुझ्या नावाचा महिमानी गौरव करावा आणि आमच्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं वळण, चांगल्या प्रकारचं आशीर्वादित करावं. यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव प्रभू येशूच्या नावात तू तुला अधिकारवाणी तुझा सेवक या नात्याने आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत असताना प्रिय प्रभू येशू आमच्या प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्यास पुन्हा एक वेळा तुझे आभार मानत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या तू आई. आमीन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. Thank you.